नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली भूमिका. तर हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून फडणवीस यांची शिष्टाई, काँग्रेसच्या उमेदवार माघारीसाठी भाजपचे प्रयत्न फळाला. संतोष देशमुख यांच्या पत्नीविरोधात उमेदवार गावातूनच संतोष देशमुख यांच्या पत्नीला विरोध, अश्विनी संतोष देशमुख यांना गावामधूनच विरोध. पार्थ पवार आता राज्यसभा खासदार, उपराष्ट्रपतींच्या दालनामध्ये शपथविधी. सुनेत्रा पवार त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे होते हजर. सोने आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा घसरण. सोन्याचा दर 1400 रुपयांनी घसरला, तर चांदीच्या दरामध्ये 7000 रुपयांची घसरण. जिहाद्यांच्या विरोधात बोलणार की गप्प बसणार, मंत्री राणे यांचा विरोधकांना खडा सवाल. क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा सन्मान, वानखेडेवर रवी शास्त्री स्टँडचं उद्घाटन. अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांच्या नावाने प्रवेशद्वाराचं नामकरण. हक्कभंग समितीसमोर कुणाल कामराची पुन्हा उलट तपासणी, एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्याचं प्रकरण. शरद पवारांनी अचानक भूमिका बदलली, सुनेत्रा पवार यांना सहानुभूती मिळते बघून पवारांची हालचाल. बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. आकाश मोरेंना पक्षानं तोंडघशी पाडलं, वरिष्ठांची आपापसात फोनाफोनी. आकाश मोरे यांना अर्ज माघारी घेण्याचे आदेश. आई लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकेल, काँग्रेसचा उमेदवार मागे हटताच बोलले जय पवार. काँग्रेसचा पार्थ पवार यांच्यावर हल्लाबोल सुरूच. भाजपमुळे पार्थ पवार निराधार बोलत आहेत, असं वक्तव्य. भोंदू खरात विरोधात तिसरा खटला. सक्रिय तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. सुजय विखे यांची याचिका अमान्य. लव्ह जिहादचा आरोपी कांदिवलीमधून अटकेत. सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणामध्ये आतिफ तासे अटकेत.